तुमची जर झोप पूर्ण होत नसेल तर ह्या 3 सवयी बदला. बघा, आजकाल झोपेचे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहेत आणि स्ट्रेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स अशा प्रॉब्लेममुळे सुद्धा झोप व्यवस्थित होत नाही. आणि बघा, जेव्हा झोप येत नाही तेव्हा सतत मनामध्ये काही ना काही चालू असतं आणि तुम्हाला असं वाटतं की एक्झॅक्टली मला काय केलं पाहिजे जेणेकरून ॲटलिस्ट माझी झोप पूर्ण होईल. कारण मग झोप जर व्यवस्थित झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी थकल्यासारखं वाटतं, शरीरामध्ये एनर्जी राहत नाही, आपला जो फोकस आहे तो सुद्धा व्यवस्थित राहत नाही, म्हणजेच आपल्या कामाकडे आपलं लक्ष लागत नाही. म्हणूनच बघा, झोप ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 सवयी ज्या जर तुम्ही चेंज केल्या तर तुमची झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी नक्की फायदा होईल. सो तुम्हालासुद्धा झोपेचे प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, झोप जी आहे ही म्हणजे एक लक्झरी नाही आहे की ठीक आहे, आली तर आली, नाही आली तर ठीक आहे, असं नाही आहे. झोप ही आपल्या आयुष्यातील सर्वात पॉवरफुल हीलर आहे. म्हणजे आपल्या बॉडीला रिकव्हरीसाठी, नवीन सेल्स बनण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच झोप इग्नोर करून चालत नाही. बऱ्याच वेळा झोप जी आहे ना ती पूर्ण होत नाही किंवा झोपेचे जे प्रॉब्लेम आहेत ते होतात आपल्या सवयींमुळेच. म्हणूनच अशा जर काही सवयी तुम्हीसुद्धा फॉलो करत असाल तर तुम्ही त्या लगेच चेंज केल्या पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे का, काही आपल्या सवयी आहेत त्यामुळे शरीरामध्ये, मनामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि इवन हॉर्मोनसुद्धा इम्बॅलन्स होतात. सो झोपेचे सुद्धा हॉर्मोन्स आहेत, जसं मेलाटोनिन हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला झोप व्यवस्थित लागण्यासाठी. सो अशा ज्या काही खराब सवयी आहेत त्यामुळे झोपेचे हॉर्मोन्ससुद्धा डिस्टर्ब होतात आणि मग झोप कंप्लीट होत नाही किंवा व्यवस्थित लागत नाही. सो एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे की झोप व्यवस्थित लागण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. पण त्याआधी तुम्ही जाणून घ्या की झोप एवढी इम्पॉर्टंट का आहे. सर्वात प्रथम तर आपला ग्रोथ हॉर्मोन म्हणजे शरीरातील जे नवीन नवीन सेल्स बनतात त्यांच्यासाठी आणि इवन सेल्स रिपेअरसाठी गरजेचं असतं. कॉर्टिसॉल म्हणजे ॲक्च्युली स्ट्रेस हॉर्मोन जो वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. आपली मेमरी किंवा फोकस हे सुद्धा व्यवस्थित करण्यासाठी झोप गरजेची आहे. त्यानंतर आपली इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आपले हॉर्मोन्स बॅलन्स राहण्यासाठी म्हणजे प्रत्येक हॉर्मोननी व्यवस्थित काम करावं ह्यासाठी सुद्धा झोप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जवळजवळ 7 ते 8 तास आपल्याला झोप मिळालीच पाहिजे. सो बघा, अशा काही सवयी आहेत ज्या आपली झोप जी आहे ते डिस्टर्ब करतात. त्यातली पहिली जी सवय आहे ती म्हणजे झोपताना फोन पाहणं. सो बघा, फोन किंवा लॅपटॉप किंवा TV जर तुम्ही पाहत असाल झोपेच्या वेळेला, त्यावेळेला काय होतं, त्या सगळ्या स्क्रीन्समधनं ब्लू लाईट आपल्या डोळ्यांवर पडते आणि त्यामुळे जे झोपेचा हॉर्मोन आहे ज्याला मेलाटोनिन म्हणतात, म्हणजे झोप येण्यासाठी हा हॉर्मोन प्रोड्यूस होणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा ही ब्लू लाईट आपल्या डोळ्यांवर पडते तेव्हा हे मेलाटोनिनचं प्रोडक्शन जवळजवळ 50% कमी होतं. म्हणून मेंदू काय होतो, कन्फ्यूज होऊन जातो. मेंदूला असं वाटतं आता ही दिवसच आहे. म्हणूनच झोप तुमची डिस्टर्ब होऊ शकते. कधीकधी झोप लागतेही तुम्हाला, पण मग मध्ये जाग येते जसं 2-3 वाजता आणि मग परत झोप लागत नाही. सो झोपेचे कुठले ना कुठले प्रॉब्लेम तुम्हाला चालू होऊ शकतात जर तुम्ही रेग्युलरली झोपण्याच्या आधी, स्पेशली झोपण्याच्या 1 तास आधी फोन किंवा कुठलाही स्क्रीन पाहत असाल तर. म्हणून काय केलं पाहिजे, तुम्हाला रात्री झोपेची एक वेळ जी आहे ते फिक्स करा आणि त्याच्या ॲटलिस्ट 1 तास आधी कुठल्याही प्रकारचा स्क्रीन पाहणं तुम्ही कम्प्लिटली अवॉइड करा. हे जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तर तुम्हाला समजेल की तुमची झोप किती इम्प्रूव्ह झालेली आहे. बघा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये सतत काही ना काही थॉट्स चालू असतात आणि हे थॉट्स कमी करण्यासाठी किंवा डायव्हर्ट करण्यासाठी बरेच जण फोन वापरत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हे थॉट्स तुम्ही सप्रेस करू नका. त्याऐवजी काय करू शकता, तुम्ही जर्नलिंग करा. म्हणजे एक पेपर आणि पेन घ्या, त्यावर तुमचे थॉट्स जे आहेत ते लिहून काढा. जेणेकरून काय होईल, तुमच्या मनामधले जे काही विचार आहेत हळूहळू कमी होतील. त्यानंतर तुम्ही रात्री काहीतरी वाचू शकता. सो जेव्हा तुम्ही रात्री काही पुस्तक वगैरे वाचता तेव्हासुद्धा मन किंवा मेंदू जो आहे तो शांत होतो आणि क्वालिटी स्लीप म्हणजे झोपेची क्वालिटी आहे ती सुधारते. तर फोन पाहण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करू शकता. त्यानंतर दुसरी सवय जी तुम्हाला बदलायची आहे ती म्हणजे रात्री खूप उशिरा जेवू नका आणि त्यासोबतच हेवी मील घेऊ नका. तुम्ही बघा, रात्रीचं जे जेवण आहे 7:30 ते 8 मॅक्सिमम घेण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर खाऊ नका. कारण बघा आपल्या शरीराला थोडा वेळ हवा असतो ते अन्न पचवण्यासाठी. आणि जर तुम्ही रात्री खूप उशिराने जेवलात तर काय होतं की जी पचनाची प्रक्रिया आहे ती रात्री चालू होते. आणि मग बॉडीचं जे मेन काम असतं म्हणजे शरीराला रिपेअर करणं किंवा ग्रोथ हॉर्मोन बनवणं किंवा जे काही इम्युन सिस्टीमवर काम करणं, हे काम होत नाही. आणि म्हणूनसुद्धा झोप जी आहे ती डिस्टर्ब होऊन जाते. खूप जणांना रात्री ब्लोटिंगचा त्रास होतो, पोटामध्ये सतत दुखत राहतं. सो म्हणूनसुद्धा झोप जी आहे ती डिस्टर्ब होऊन जाते. सो रात्री जर तुम्ही लवकर जेवलात म्हणजे 7:30पर्यंत वगैरे जेवून घेतलात आणि जर रात्रीचा आहार खूप हलका ठेवलात म्हणजे सूप किंवा दाल खिचडी किंवा फक्त सॅलड किंवा स्प्राउट्स खाणं असा हलका आहार ठेवलात तर तुम्हाला झोप जी आहे ती लवकर लागते आणि त्यासोबतच तुमच्या बॉडीची रिकव्हरीसुद्धा व्यवस्थित होते. आता खूप जणांना असं वाटतं की मी जर रात्री लवकर जेवलो तर मला रात्री पुन्हा भूक लागते. बघा आता तुम्ही सध्या तुमच्या बॉडीला ती सवय लावली आहे म्हणून तुम्हाला रात्री उशिरा परत भूक लागते. पण तुम्ही हे 2 ते 3 आठवडे जर रेग्युलरली फॉलो केलं तर तुमच्या बॉडीचा जी जेवणाची वेळ आहे ती फिक्स होऊन जाईल आणि मग तुम्हाला उशिरा भूक लागणार नाही. सो ही जी एक सवय आहे तुम्ही नक्की फॉलो करा रात्री लवकर जेवण्याची आणि त्यासोबतच रात्रीचा आहारसुद्धा हलका घेण्याची. यामुळे झोपेची क्वालिटी सुधारते, इम्युनिटी व्यवस्थित होते आणि जे पचनाचे विकार आहेत ते सुद्धा कमी होतात. त्यानंतर तिसरी जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे झोपण्याच्या आधी एक रिलॅक्सेशन रिच्युअल फॉलो करायचं आहे. रात्री झोपताना आपल्या मनामध्ये बरेच विचार चालू असतात किंवा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करत असतो की उद्या ह्या गोष्टी करायच्या आहेत, उद्या हे करायचं आहे आणि त्यामुळे काय होतं आपलं मन किंवा माइंड सतत चालू असतं किंवा सतत माइंडमध्ये थॉट्स चालू असतात. तर ह्यामुळे काय होतं आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि ती ॲक्टिवेट झाल्यामुळे मग कॉर्टिसॉल जो झोपेचा हॉर्मोन आहे तो रात्री वाढायला लागतो. सो रात्री जर कॉर्टिसॉल वाढला तर मग छातीमध्ये किंवा हृदयामध्ये धडधड चालू होते, एन्झायटी किंवा घाबरल्यासारखं वाटतं आणि मनामध्ये जसं मी सांगितलं कंटिन्यू काही ना काही विचार चालू राहतात. सो म्हणून काय करायचं आहे तुम्हाला रात्री थोडं डीप ब्रीदिंग करायचं आहे. जेवढं होईल तुम्ही थॉट्स जे आहेत म्हणजे मनामध्ये येणारे जे काही विचार असतात ते सप्रेस करायचा प्रयत्न करू नका, त्यांना ॲड्रेस करा. म्हणजे कुठले कुठले हे थॉट्स का येत आहेत हे तुम्ही जसं मी आधीही सांगितलं हे थॉट्स लिहून काढणं किंवा एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या थॉट्सला दाबून ठेवलं तर रात्री पुन्हा जाग येते, पुन्हा तेच कधी कधी थॉट्स चालू राहतात. म्हणून विचारांना तुम्हाला वाट द्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही डीप ब्रीदिंग करता, थोडंसं रात्री मेडिटेशन करता, ह्यामुळे सुद्धा नर्वस सिस्टीम जी आहे ती शांत होते आणि झोप व्यवस्थित लागण्यासाठी मदत होते. रात्री तुम्ही काही सूदिंग साऊंड्स असतात ते सुद्धा ऐकू शकता. ह्यामुळे सुद्धा कुठे ना कुठे थॉट्स कमी होण्यासाठी मदत होते. तर हे एक रिलॅक्सेशन रिच्युअल आहे ती फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच तुम्ही तुमच्या नर्वस सिस्टीमला काम करण्यासाठी दुसऱ्याही काही गोष्टी आहेत त्यासुद्धा करू शकता. जसं रात्री हळदीचं दूध पिणं किंवा कॅमोमिल टी घेणं. सो कॅमोमिल टी हे सुद्धा माइंड रिलॅक्सेशनसाठी मदत करतं. सो कॅमोमिल टी तुम्ही युजली संध्याकाळी घेऊ शकता म्हणजे 6-7 वाजता, जेणेकरून रात्री तुम्हाला झोप व्यवस्थित लागेल. आणि कोमट दूध किंवा त्यामध्ये हळद टाकून जर तुम्ही रात्री घेतलं तर झोपेचा हॉर्मोन जो आहे मेलॅटोनिन तो व्यवस्थित बनतो. बघा दूध आणि हळद हे मेलॅटोनिनला स्टिम्युलेट करतात आणि झोप मग लवकर लागण्यासाठी मदत होते. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला झोपेचा जुना प्रॉब्लेम असेल, खूप क्रॉनिक इश्यू आहे, तर मी नेहमी म्हणत असते की आमचा एक स्ट्रेस रिलीफ किट आहे ज्यामध्ये मॅग्नेशियम आणि अश्वगंधा हे 2 सप्लिमेंट्स आहेत. सो मॅग्नेशियम ओव्हरऑल आपल्या बॉडीला आणि मसल्सला रिलॅक्स करतं आणि अश्वगंधा जे आहे ते मनामध्ये चाललेले थॉट्स आहेत ते कमी करतात, आपलं नर्वस सिस्टीम आहे त्याला शांत करतात, एन्झायटीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करतात. सो ओव्हरऑल हे दोन्ही कॉम्बिनेशन झोप व्यवस्थित लागण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम तो कमी करण्यासाठी किंवा इवन एन्झायटीचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा कमी करण्यासाठी मदत करतात. सो तुम्हालासुद्धा झोपेचे इश्यूज खूप वेळापासून असतील तर हे स्ट्रेस रिलीफ किट नक्की ट्राय करू शकता. आणि ह्यासोबतच ज्या 3 सवयी मी सांगितल्या त्यासुद्धा नक्की चेंज करा, जेणेकरून तुमचा झोपेचा जो प्रॉब्लेम आहे तो लॉंग टर्मसाठी किंवा नेहमीसाठी ठीक होऊन जाईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा.
आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.